केल्यानंतर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलं। अध्यक्ष महोदय, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी या तिघांनी एकत्रित जो जाहीर केलेला वचननामा होता तो मी आज सोबत घेऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये ज्या प्रमुख 10 प्रॉमिसेस ही महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला केलेली ती मी पटकन आपल्याला वाचून दाखवू इच्छितो। यामधनं एकाचाही उल्लेख या बजेटमध्ये नाही। लाडक्या सगळ्यात पहिलं प्रॉमिस काय होतं? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, नाही दिले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये, नाही दिले। प्रत्येकास घर आणि अन्न आणि निवारा, काही त्याबद्दल सांगितलं नाही। वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, काही उल्लेख नाही। जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवणार, काही सांगितलं नाही। 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये, काही नाही। 45,000 गावात पांदण रस्ते बांधणार, काही नाही। अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्रत्येकी 15,000 रुपये आणि सुरक्षा कवच, काही नाही। वीज बिलात 30% कपात करणार, काही नाही। आणि सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 बनवणार, काही नाही। हा अध्यक्ष महोदय, त्यांचेच तिघही मुख्य नेते, मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा, तिघांचे फोटो आणि चिन्ह असलेला हा वचननामा, यामध्ये जी प्रमुख 10 प्रॉमिसेस होती यामध्ये एकाचाही उल्लेख या बजेटमध्ये नाही। आणि म्हणून हे सगळं बजेट सादर झाल्याच्या नंतर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक भावना आली। मी 2 ओळीत ती भावना आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो। झूठ पर झूठ बोले जाते हो, कुछ कमी रह गई थी क्या हम आपकी शान में?